श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार, मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा शुक्रवार आहे। सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली। त्यानंतर इथे माझी कालची पूजा, ही पूजा मी उचलत नाही कारण पुढे सांगतेच। त्याचबरोबर आज पूजा करायची होती। इथे श्रियाला खूप ताप आलेला, तो झोपलेला। त्यानंतर मी भाजी बनवायला घेतलेली। इथे जिऱ्या आणि हिंगावर फोडणी दिलेली, कांदा आणि मिक्स व्हेज भाजी आहे। हे वाटण आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिनाचं छान वाटण घातलं। त्याच्यामध्ये कसुरी मेथी, जास्तीचा गरम मसाला, हळद घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेते। हा ग्रीन वाटण तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या सीझनच्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या घातल्या। पाणी अजिबात घालायचं नाही, ही भाजी वाफेवर सुंदर होते। छान मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर झाकण देणार आणि बारीक गॅसवर मी शिजत ठेवणार। साधारण 10 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवायची आहे। गॅस एकदम बारीक केलेला आहे। 10 मिनिटानंतर भाजी मावळते। याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच घालत नाही मी, थोडासा मसाला घातला आहे। जर मसाला घालायचा नसेल तर मिरची वाटणामध्ये जास्त घ्या, वाफेवर भाजी मस्त होते। छान झालेली भाजी। त्यानंतर संध्याकाळी इथे मी देवपूजा म्हणजे आपली वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडायला घेतली। वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडते ना, म्हणून मी जी गुरुवारची पूजा असते ती दरवर्षी उचलत नाही, ती डायरेक्ट शनिवारीच उचलते सगळं। त्यामुळे दरवर्षी मी अशाच प्रकारे पूजा मांडते, कारण का ती सुद्धा महालक्ष्मी माता आहे आणि ही सुद्धा वैभवलक्ष्मी माता, एकच स्वरूप आहे। त्यामुळे दोघींच्या म्हणजे दोन्ही पूजावर मंत्रोपचार होतो आणि छान प्रसन्न वाटतं। त्यामुळे मी दरवर्षी शनिवारीच दोन्हीही पूजा उचलते। आता इथे आंब्याचे डहाळे वगैरे होते। इथे सूत्रवेष्टन केलं मस्तपैकी तांब्याला, तुम्ही बघितलं। त्यानंतर आंब्याचं डहाळं होतं म्हणून ठेवलं। त्यानंतर त्याच्यावर डिश ठेवली। ही अष्टदिशेने छान अशी कोरीव डिश आहे, मस्त वाटतं ती ठेवल्यावर आणि अष्टदळ कमळ त्याच्यामध्ये इझिली काढता येतं। त्यामुळे मी दुसरीसुद्धा खाली डिश आहे ती सेम तशीच घेऊन आली त्या दुकानातनं। त्यानंतर इथे हळद कुंकू ठेवलेलं आहे आणि आपलं जी कुंचम सेवा आहे ती सुद्धा आज करणार, तर कुंचमसुद्धा सजवून घेतलं छान। आणि अशा प्रकारे सगळ्या देवांना फ्रेश फुलं वाहून घेतली। काल फुलं वाहिलेली ती सगळी काढली, त्यानंतर आता फ्रेश फुलं वाहते आणि आपली पूजा अशा प्रकारे छान दिसते, तुम्ही बघू शकता। मस्त वाटवते। सगळं मांडून झाल्यावर मी इथे आता पूजेला सुरुवात करते। तर पूजा करून घेतली मी। अभिषेक पूजा बऱ्याच वेळा दाखवलेली आहे म्हणून आता दाखवली नाही। आरती केली आणि अशी काही सुंदर पूजा झालेली, छान दिसतं सगळं। फळं कालचीच होती, आज काही वेगळी फळं ठेवली नाही मी। आणि त्यानंतर इथे आपली पूजा आरती वगैरे झाल्यावर मी नैवेद्याला लागली। तर नैवेद्यामध्ये आज सिंपल वरण भात भाजी होती आणि नैवेद्य दाखवले। आम्ही सुद्धा जेवून घेते। तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।